पुणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून शहरात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 41 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे प्रभाग क्रमांक 41 मधील नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार निवृत्ती अण्णा बांदल, सचिन शेठ घुले आणि फारुक इनामदार त्याचबरोबर इतरही सर्व इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराला प्रभागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आगामी निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्ह दिसतात। प्रभागातील नागरिक आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि भविष्यातील नियोजन याबाबत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष प्रभाग क्रमांक 41 मध्ये पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे स्पष्ट चित्र या प्रचारातून दिसून आले। निवृत्ती अण्णा बांदल, सचिन शेठ घुले आणि फारुक इनामदार आणि बाकी सर्व इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये हा प्रचार अवताळेवाडी हांडेवाडी जल्लोषात इथे पार पडलाय। घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे परिसरात निवडणुकीचं वातावरण निर्माण झालंय। महाराष्ट्रभर महानगरपालिकेच्या निवडणुकांची रंधमाळी सुरू आहे आणि अशातच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची या ठिकाणी रंधमाळी सुरू आहे आणि अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे सर्व इच्छुक उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि या ठिकाणी प्रचाराचा मोठ्या उत्साहात जल्लोषात प्रचार सुरू आहे। तर प्रभाग क्रमांक 41 मध्ये आपण आहोत। उंडरी अवताळवाडी वडाचीवाडी या ठिकाणी आपण आहोत। विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शन नारळ फोडून शुभ समारंभ या ठिकाणी केला जातोय प्रचाराचा। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 41 चे उमेदवार निवृत्ती अण्णा बांदल आहेत। काय सांगाल, आपल्याला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो? आपण घरोघरी जाऊन प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन प्रचार करताय। नमस्कार, मी निवृत्ती बांदल। आम्ही प्रभाग क्रमांक मोहम्मदवाडी उंडरी 41 या ठिकाणी पूर्ण वार्डामध्ये आमची पदयात्रा चालू आहे। ठिकठिकाणी आम्ही जातोय। लोकांना बदल पाहिजे आणि त्या बदलामुळं प्रोत्साहन देऊन लोक आमच्या पाठीमागे उभे राहिले आहेत। अवताळवाडी ही आमच्या परिवारासारखं ह्या वाड्या आहेत। आम्ही ह्याला वेगळी वाडी समजत नाही। हा आमचा परिवार आहे, परिवारातले लोक आहे। त्याच्यामुळं अवताळवाडीचा काही कुठलाही प्रश्न येत नाही। पूर्ण वार्डामध्ये आम्ही ज्या ज्या सोसायटीत जातो आहे, जिथं बंगल्या सोसायटीत जातो आहे, सगळ्या ठिकाणी प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा आहे। नामदार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या ठिकाणी आम्ही सगळ्या प्रभागमधून काम करतो आहे। आपल्या आमदार चेतनदादा तुपे पाटील, पुणे शहराचे राष्ट्रवादी अध्यक्ष सुनील भाऊ टिंगरे या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आमचा पॅनल ह्या ठिकाणी महिला आणि पुरुष काम करतं आहे। त्याच्यामुळं आम्हाला कुठेही गेलं तर असं वाटत नाही की कुठल्या माणसाच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते। 90% आम्ही लोक पाहतो त्या ठिकाणी सगळे खुश असतात। तुम्ही आला, मला एक आनंद झाला। आमची बातमी लागल्याच्या नंतर लोक त्या ठिकाणी हजर होतात आणि आम्हाला विश्वास आहे हा राष्ट्रवादी पॅनल चारीच्या चारी सीटं ह्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांचा एवढा मोठा प्रतिसाद आहे। त्याच्यामुळं आम्ही सुद्धा घरनाघर टिपून काढायचं निश्चय केलेला आहे आणि सगळ्या प्रभागामध्ये सगळ्या इवन पार्कपासून तर रामटिकडीचा बॉर्डरपर्यंत, रेल्वेपासून इकडं बेखरानगरचे बॉर्डर, इकडं कानिंगनाथ, इकडं बापदेव घाट ते खाल्ला कोंडवा ह्या परिसरामधून आम्ही सगळ्या ठिकाणी फिरतो आहे। परवा येवलेवाडीला लोकांची चर्चा झाली। लोक म्हणले तुम्ही आलाय, आम्हाला बरं वाटतं। कायमस्वरूपी खऱ्या अर्थानं गेलं की पुरंदरला जातं आहे, आलं की हडपसरला जातं आहे। हा मधला पट्टा कायमस्वरूपी दुष्काळी असल्यासारखा आहे। याला मायबाप कोण नाही, कारण तर हा परिसरामधून ह्या मोहम्मदवाडी उंडरीमधून जेव्हा तुम्ही सगळे नागरिक ह्या प्रभागातल्या चारही लोकांना निवडून देणार तर त्यावेळेला खऱ्या अर्थानं नागरिकाला पाण्याच्या सुविधा होतील, रस्ते होतील, लाईटचे कामं होतील। आपले जे बी काही कामं राहिले असतील, जर 4 नगरसेवक निवडून आलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल आणि चारहीच्या ताकदीवरती आपला विकास काम चांगल्या पद्धतीने होईल। मी माझे 2 शब्द ह्या ठिकाणी बोलून ह्याच ठिकाणी थांबतो। जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। जसं की पाणी प्रश्न असेल, लाईनीची प्रश्न असतील, या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे। आपल्यासोबत फारुक नाना इनामदार आहेत। जे आपण काय सांगाल, लोकांच्या समस्या आहेत ते आपल्याकडे घेऊन येतात आणि आपण प्रचार करताय, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? नमस्कार,
मी फारुकी नामदार माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरी हा जो प्रभाग आहे संमिश्र आहे. जुन्या कॉर्पोरेशनची हद्द आणि नवीन कॉर्पोरेशनची हद्द असा संमिश्र असा हा प्रभाग आहे. आपण पाहिलं असेल की ह्या प्रभागात जी नवीन गावे आलेत, उंडरी असेल, वडाचीवाडी असेल, अवताडवाडी असेल, होरकळवाडी, हांडेवाडी, ह्या भागात कॉर्पोरेशनमध्ये समाविष्ट होऊनही सुविधा अजून बेसिक सुविधाच नाही आहेत. ह्या सुविधा करण्यासाठी लोकप्रतिनिधी पाहिजेत आणि आता लोकप्रतिनिधी निवडून द्यायची वेळ आलेली आहे. सर्व नागरिक खुश होऊन या मतदानासाठी उत्स्फूर्त आहेत आणि आमचा राष्ट्रवादी पक्षाचा जो पॅनल आहे, आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचा हा पॅनल आहे. आदरणीय अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असून या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. तर नागरिकांना आशा आहे की अजितदादा म्हणजे वाद्याचे पक्के आणि त्यांनी दिलेले उमेदवार हे विकास काम करतील, ह्या आशेने नागरिक आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याबरोबर सामील होत आहेत. आणि नागरिकांना आशा आहे की अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली जो पॅनल आहे तो या भागाचा विकास करेल. ह्या भागात असणारे रस्ते, त्याचबरोबर ह्या भागाचा DP झाला पाहिजे, त्याचबरोबर पाणी असेल, ड्रेनेज असेल, वाहतूक सुविधा असतील, या सर्व करतील या आशेने नागरिक आमच्याबरोबर येत आहेत, प्रतिसाद देत आहेत. अशा पद्धतीने हा प्रचार चालू आहे आणि हा राष्ट्रवादी पक्षाचा हा पॅनल विजयी होईल एवढीच मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. आपल्यासोबत सुजाताताई हांडे येतात, त्या प्रचारा ठिकाणी दिसून येतात आपल्याला. ताई, काय सांगाल? अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत, आपण प्रचार करताय, अनेक उमेदवार आपले रिंगणामध्ये आहेत आणि अशातच आपण बघतोय महाराष्ट्रभरच नव्हे तर आपल्या पुण्यामध्ये, आपल्या प्रभागामध्ये महिला सक्षमीकरणासाठी आपण काय ठोस पावलं उचलणार आहात? त्यांच्यासाठी काय सांगाल आपण? महिला सक्षमीकरणासाठी, महिलांना उद्योगासाठी काय करणार? नमस्कार, मी अवताडे हांडेवाडी गावचे उपसरपंच सुजाताताई गोविंद हांडे. मी प्रभाग क्रमांक 41 महादेववाडी उंडरी या प्रभागातून उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. तसेच सर्व इच्छुक उमेदवार फारुक नाना असतील, निवृत्त्यांना बांधल असतील, सचिन भाऊ असतील, तसेच प्रेम बांधल असतील, सोनालीताई असतील, तसेच बीनाताई असतील. मी प्रथम सर्व माझ्या अवताडेवाडी गावच्या वतीने सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करते. कारण ज्यावेळेस मी 2017 ते 2022 या कालावधीत मी अवताडे हांडेवाडी ग्रामपंचायतमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस मला माझ्या अवताडवाडी गावातील लोकांनीच मला त्यावेळेस प्रचंड बहुमताने निवडून दिले होते. त्यावेळेस माझी सरपंच सुनंदताई असतील, तसेच तंटमुक्ती अध्यक्ष विशाल भाऊ असतील, तसेच महेश भाऊ असतील, तसेच आनंद भाऊ असतील, तसेच संदीप भाऊ असतील, तसेच गोविंद भाऊ असतील, सगळेच म्हणजे सहकारी ग्रामस्थांनी मला, तसेच बाबर कंपनी असतील, सूर्य कंपनी असतील, सर्वांनीच मला त्यावेळेस प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि खूप मदत केली मला त्यावेळेस. आणि अजूनही आत्तापर्यंतही मी कोणताही कार्यक्रम असू द्या गावात किंवा गावाचा असू द्या, या ठिकाणी मला आवर्जून बोलवतात आणि मी या ठिकाणी येते. आपल्याला या गावाचा विकास करण्यासाठी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करायचे आहेत. तसेच आपल्याला आपल्या गावांचा विकास करायचा आहे. राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी आपल्या सर्वांना घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहेत. कोणतेही 4 उमेदवार असू द्या, आपल्या सर्वांना त्यांची कामं करायची आहेत आणि आपल्या गावच्या विकासासाठी आपल्याला सगळ्यांना निवडून द्यायचे आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आपल्यासोबत सोनालीताई आहेत. काय सांगाल? सर्व उमेदवार एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन प्रचार करताय. उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? काय प्रतिक्रिया आहे त्याच्या? आम्ही सगळ्या वाड्या वस्तींवर किंवा सगळ्या गल्ल्यांनी फिरतोय, पण आम्हाला खूप प्रचंड बहुमत मिळते. आमच्याबरोबर फक्त आम्हाला तिथे ओळख नाही आहे, तर आमच्याबरोबर जनतासुद्धा आमच्याबरोबर प्रचाराला येते. आणि त्यांना एक आशा आहे की इथं हा बदल घडणार आहे, जिथे जेणेकरून ड्रेनेज लाईन, रस्ते लाईन आणि महिलांचा खास प्रश्न असतो पाण्याचा, तर तो प्रश्नसुद्धा आम्ही मार्गी लावू आणि महिलांना जेणेकरून सरकारी योजनेचा लाभ घेता यावा. सरकारी योजनेतनं महिलांचे भरपूर सरकारी खूप भरपूर योजना असतात, पण त्या महिलांपर्यंत पोचत नाही आहेत.
तर ते आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू. त्याच्यासाठी आमचे चारही उमेदवार निवडून येणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. त्यामुळे जर आमचे चारही उमेदवार निवडून आले तर आम्ही हे ना ह्या प्रभागाचा खूप मोठ्या प्रमाणात एक आदर्श प्रभाग म्हणून आम्ही यांना विकास करू, जेणेकरून आमच्याबरोबर आमचे सगळे जे आहेत उमेदवार की त्यांच्या आम्ही चारही जणी मिळून एकत्र आम्हाला जेणेकरून तिथे संसदेत आम्हाला म्हणजे आमच्या महापालिकेमध्ये आम्हाला आमचे प्रश्न मांडता येतील आणि आम्हाला तिथून खूप विकास करता येईल, प्रगती करता येईल. त्याच्यासाठी खूप छान राष्ट्रवादी पक्षाला घड्याळाला तुम्ही बहुमताने आणि अजितदादांनी जनता दरबार भरवला होता. त्या जनता दरबारातनं तरुण वर्ग तर खूप प्रभावित झाला, जेणेकरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री की आमच्या सर्व सामान्यांच्यात मिसळतात येतात. चेतनदादासुद्धा सारखं त्यांचं इथे ह्याच्यावर लक्ष असतं प्रभागावर. सचिनदादा असतील, फारुख नाना इनामदार असतील, परत आमचे सर्वच, मी आता सर्वांची नावं घेणं पॉसिबल नाही, तर सगळेजणं मिळून आम्ही सगळीजणं मिळून खूप ह्या प्रभागाचा विकास करू. त्याच्यासाठी आम्हाला राष्ट्रवादी पॅनलला निवडून द्या ही विनंती करू आम्ही. अनिवृत्त्यांना बांधवले पाठीमागे सगळेच उमेदवार आहेत आमचे. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विविध भागांमध्ये प्रचाराचा धडाका सुरू आहे. आज या ठिकाणी आवताडे हांडेवाडी गावामध्ये प्रचाराचा नारळ फोडून या ठिकाणी आम्ही शुभारंभ केलेला आहे. आम्ही सर्व इच्छुक उमेदवार अजितदादा गेल्या काही दिवसांमध्ये अजितदादा ज्या उमेदवाराला तिकीट देतील, संधी देतील युवकांचं प्रभागाचं नेतृत्व करण्याची, त्याच्यामागे आम्ही पूर्ण ताकदीने उभं राहू. आणि जसं आम्ही प्रचार करतो आहे प्रत्येक ठिकाणी आम्हाला जाणवतं की अजितदादाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अजितदादाला फक्त कामाचा माणूस म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याकडून फक्त विकासाचं राजकारण या ठिकाणी होणार आहे. मी या ठिकाणी सर्वांना सांगतो, कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता येणाऱ्या काही दिवसांनी 15 जानेवारी रोजी घड्याळासमोरचं बटन दाबून घड्याळासमोर जे काही उमेदवार असतील अजितदादा देतील त्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. आपल्यासोबत आता सचिन शेठ घुले आहेत, ते सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत आणि आपण त्यांच्याकडून तडप युवा नेतृत्व आहेत ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. आपण काय आव्हान कराल जनतेला आणि आपला विजन काय आहे नेमकं जनतेपर्यंत पोहोचण्याचं या निवडणुकीमध्ये? आज आपण या ठिकाणी आवतडेवाडी गावामध्ये प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरी याचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपण बघताय या ठिकाणी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहणारं हे गाव आहे. या गावानं नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, मग मी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी या खासदारकी असेल, प्रत्येक वेळेस या ठिकाणी हे गाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं उभं राहिले. आणि या नारळ फोडण्यासाठी या गावातील आपण सर्वच बघताय, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्वच प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावचं मतदान 1000 आहे, परंतु या ठिकाणी 100-200 कार्यकर्ते उपस्थित आहे. याच्यावरनं आपल्याला या गावातनं कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान होईल याचा अंदाज येतो. आम्ही भविष्यामध्ये खरं तर फारुख नानांनी सांगितल्याप्रमाणे हा नव्या जुन्याचा प्रभाग तयार झालेला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये गेली 25 वर्ष मोहम्मदवाडी आणि तो भाग महापालिकेमध्ये समाविष्ट होता आणि नव्यानं हा भाग आमचा उंडरी असेल 9 वर्ष झाली आणि आमच्या आवतडे हांडेवाडीला 3 वर्ष झाली कॉर्पोरेशनमध्ये समाविष्ट झाल्यानंतर हे पहिलंच इलेक्शन आहे. आणि या भागाची प्रगती साधण्यासाठी खरं तर आपल्या भागाचे, आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नेहमी विकासाच्या पाठीमागं उभे राहतात. दिवस रात्र जनतेची कामं करण्यासाठी दादा असतील, या भागाचे ज्यांनी पाठीमागं नेतृत्व केलं, विठ्ठल तुपे असतील, आता त्यांचे चिरंजीव चेतन तुपे पाटील असतील, ही सर्वच मंडळी विकासाच्या पाठीमागं उभं राहणारी मंडळी आहे. आणि आम्ही देखील सर्व इच्छुक उमेदवार आपण बघताय की या पुणे शहरामध्ये असं कुठला प्रभाग नाही की अजून उमेदवारी जाहीर झाली नाही, परंतु आम्ही सर्वच 21-22 जणं मिळून या ठिकाणी प्रचार करतो आहे. आणि या प्रचाराला प्रचंड असा प्रतिसाद लोकांमध्ये त्या ठिकाणी जाणून येतो आहे. लोक बदल घडवण्याच्या भूमिकेमध्ये आलेली आहेत आणि त्याची सुरुवात आवतडवाडी गावापासून
असणं निश्चित त्या ठिकाणी होणार आहे. आणि हा बदल घडल्यानंतर जसं आधीच्या उमेदवारांनी सांगितलं की या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला जाईल. आम्ही जे कोणी चारही उमेदवार अजितदादा चेतन तुपे पाटील देतील त्यांच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहू आणि निवडून आणून या प्रभागाचा विकास करू, आदर्श प्रभाग या ठिकाणी करू अशी या निमित्तानं ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. ओके. जसं की आपण चारही उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. जर विकासाची नांदी घडवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला या ठिकाणी जनतेने कौल द्यावा आणि प्रचंड बहुमताने विजयी करावा असं या ठिकाणी सांगितलेले जात आहे. पण आपण बघतोय की एकापेक्षा एक मातब्बर मंडळी, पक्षांचे मातब्बर एकापेक्षा एक वरचढ उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत. तर जनता नेमका शेवटच्या क्षणाला कोणाला आणि किती कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि ते पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज प्रत्येक क्षणाची अपडेट. माझ्यासह पंढरीनाथ पाटील, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.